आखातामधील युद्ध थांबताच खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 4% अधिक घसरण. सरकारनं चर्चेचं आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. 22 जून आधी सरकारसोबत बैठक घेण्याचं निश्चित. मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश. कर्जमाफीवरून शिवसेना युबीटी आक्रमक. मराठवाड्यामध्ये उद्या ट्रॅक्टर मोर्चा. अंबादास दानवे यांच्याकडून मोर्चाची घोषणा. तुकाराम मुंढेंची बदली करण्याच्या भानगडीत पडू नका, अन्यथा सोडणार नाही. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. अर्धा जून सरला तरी महाराष्ट्र कोरडाच. अद्यापही आठवड्याभर मान्सूनची प्रतीक्षा. लांबलेल्या पावसामुळे बळीराजासह नागरिकांची चिंता वाढली. राज्यातील धरणांमध्ये अवघा 24.75% पाणीसाठा शिल्लक. पुणे विभागात सर्वात कमी 14% पाणीसाठा. 20 जिल्ह्यातील 3,500 गावं आणि वस्त्यांना टँकरचा पुरवठा. पाऊस आणखी लांबल्यास भीषण पाणी टंचाई. धरणांमधून शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा बंद. धरणांमधील जलसाठा पिण्यासाठी राखीव. पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे आदेश. पुणे शहरामध्ये आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा. धरणांमधील पाणीसाठा खालवल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. राज्यातील शाळांची पहिली घंटा आज वाजणार. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील शाळा सुरू होणार. शिक्षण विभागाकडून मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी. फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीकडून कुरोसाओचा 7-1 धुव्वा, तर ऑस्ट्रेलियाकडून तुर्कीवर 2-0 अशी मात. नेदरलँड्स आणि जपानमधील रोमहर्षक सामना 2-2 बरोबरीत ड्रॉ.